नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धाराशिव ते सोलापूर या रेल्वे मार्गाचा एक अपडेट बघणार आहोत। या रेल्वे मार्गासाठी असलेला भूसंपादनाचा तिढा आता सुटला असून याविषयी एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली। या बैठकीत थेट खरेदीचा प्रस्ताव तसेच अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, सोलापूर ते धाराशिव रेल्वेमार्ग आणि रेल्वे स्टेशन याकरिता आवश्यक असलेल्या रेल्वे भूसंपादनाच्या बाबतीत ज्या काही तक्रारी होत्या त्या गेल्या 3-4 महिन्यांपासून सुटण्यास तयार नव्हत्या। यामध्ये उपविभागीय अधिकारी आणि भूमी अभिलेख अधिकारी कार्यालयाकडून टोलवाटोलवी सुरू होती। या प्रकरणात खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर व आमदार कैलास घाडगे पाटील यांनी बैठक घेत यावर मार्ग काढला असून आता भूसंपादनाच्या बाबतीत असलेल्या प्रत्येकाच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर संयुक्त समिती तपासणी करणार असून या तक्रारींवर निर्णय घेतला जाणार आहे। यामध्ये विशेष म्हणजे शेतकऱ्यांना अधिक रकमेसाठी थेट खरेदीच्याही प्रस्तावाची तयारी करण्यात आली आहे। या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे तसेच रेल्वेचे अधिकारी देखील उपस्थित होते। यामध्ये शेतकऱ्यांनी अक्षरशः अनेक पद्धतीच्या तक्रारी केल्या। या बैठकीमध्ये या तक्रारींवर मोठी चर्चा झाल्यानंतर भूसंपादनाच्या प्रक्रियेची माहिती ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले। त्यामध्ये उपविभागीय कार्यालयामध्ये 7 दिवसात आक्षेप नोंदवण्यात येतील। तसेच ज्या ठिकाणी तक्रारी आहे त्या ठिकाणी रेल्वे, भूसंपादन व महसूल विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी समिती पडताळणी करून तक्रारींचा निपटारा करणार आहे। या सगळ्या उपाययोजनांमुळे आता या रेल्वे मार्गासाठी आवश्यक भूसंपादनाचा तिढा सुटल्याने शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे। या बैठकीमध्ये खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी थेट खरेदी करण्याच्या देखील सूचना केल्या। मात्र हे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते, परंतु खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुणे या ठिकाणी अशा पद्धतीच्या जमिनी खरेदी झाल्या असून धाराशिव जिल्ह्यात का होऊ शकत नाही असा प्रश्न उपस्थित केला। तेव्हा यासंबंधीचा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले। जर हा प्रस्ताव मान्य झाला तर शेतकऱ्यांना यामध्ये अतिरिक्त 25% रक्कम मिळू शकणार आहे। या बैठकीत झालेले महत्त्वाचे निर्णय। मित्रांनो, झालेल्या या बैठकीत या व्यतिरिक्त अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, जसे की ज्या ठिकाणी शेत रस्ते आहेत त्या ठिकाणी रेल्वे विभागाकडे अंडरपास मार्ग तयार करण्यासाठी प्रस्ताव पाठवणे, तसेच जुनी झाडे या नोंदीतून वगळण्यात आली असून अशा जुन्या झाडांच्या नोंदी देखील करता याव्या त्याकरता पाहणी करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला। तसेच कूपनलिका, विहिरी तसेच पाईपलाईन नोंदीत घेतलेल्या नाहीत। यासंबंधीच्या जर काही तक्रारी असतील तर त्या तक्रारींमध्ये किती तथ्य आहे हे तपासून निर्णय घेण्याचे देखील या बैठकीत निश्चित करण्यात आले। एवढेच नाही तर मंदिर ट्रस्ट व जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी 50% मावेजा देण्याचा प्रस्ताव देखील तयार करून तो पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।